आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला दिल्लीमध्ये 400 खासदार निवडून आणायचे आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला 45 हा आकडा पार करायचा आहे। परभणी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारानिमित्त परभणी येथे 20 एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची भव्य सभा होणार असून घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून लाखोंच्या संख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन माजी मंत्री परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थित केले। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रयत क्रांती संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या महायुतीचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महादेव जगन्नाथराव जानकर यांच्या प्रचारानिमित्त आयोजित आज भाटेपुरी कारला, कुंभार पिंपळगाव व राणी उंचेगाव येथे झालेल्या प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते। पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की महाविकास आघाडीकडे कोणताही अजेंडा नाही, विकास करण्याची कुठली मानसिकता नाही, अशा विकृत आणि दिशाहीन असणाऱ्या महाविकास आघाडीला हद्दपार करण्याची वेळ आली असून प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या बूथपर्यंत सक्रियपणे सहभाग नोंदवत ही निवडणूक आपण स्वतः उमेदवार आहोत अशा पद्धतीने लढण्याची गरज आहे। प्रत्येकाने आपण स्वतः उमेदवार असून माझ्या बूथवर कशी सर्वाधिक मताधिक्य देता येईल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे। त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपापल्या बूथची जबाबदारी घेत सर्वाधिक मतदान महादेव जानकर यांच्या शिट्टे या निवडणूक निशाणीसमोर बटन दाबून अधिकाधिक मतांनी विजय करण्याचे आवाहन बबनराव लोणीकर यांनी केले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी रामेश्वर उबाळे, परतूर, जालना। महादेवरावजी जानकरांच्या बद्दल अगोदरच्या वक्त्यांनी भूमिका मांडलेली आहे, त्यांचे विचार मांडलेले आहेत। आपले उमेदवार महादेवरावजी जानकर उच्च शिक्षित आहेत। लोकसभेमध्ये 18 भाषा त्यांना येतात, इंग्रजी बोलू शकतात, हिंदी बोलू शकतात, वेगवेगळ्या 18 भाषा लोकसभेमध्ये बोलू शकतात असा उच्च शिक्षित उमेदवार आहे आणि ब्रह्मचारी उमेदवार आहे। आणि परभणीच्या सगळ्या 10,000 लोकांना सांगितलं की त्यांनी मी ब्रह्मचारी आहे आणि बापू त्यांनी हेही सांगितलं की माझं कुठं काही देशात लफडं नाहीये। निष्कलंक असं व्यक्तिमत्व परभणी लोकसभेमध्ये उभं आहे आणि महादेव जानकर साहेबांना निवडून का द्यायचा हा प्रश्न आहे। मला तुम्हाला विचारायचं आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेचे प्रश्न समजून घेणारा, लोकसभेत प्रश्न मांडणारा, केंद्राचा पैसा कुंभार पिंपळगावापर्यंत आणणारा खासदार कोण असेल तर ते महादेवराव जानकर आहे। हा दाखवून गाडी थांबवा, ही जनरल गाडी आहे, एक्सप्रेस गाडी आहे। म्हणजे महादेव जानकर साहेब रात्री मुक्कामी कुठं होती ती माहिती घेतली तर रात्री सिद्धेश्वर केकान नावाचा वंजारी समाजाचा सरपंच आहे रायगावांचा माझ्या मतदारसंघात। रात्री 2 वाजता गेले, बाजावर झोपले, मग दुडीतल्या शेळ्या भाकरी आणल्या, जेवण केलं, सकाळी तांबडं फुकता उठले, खेड्यातलं तांबडं फुकलं म्हणून आपण तांबडं फुकता उठले, गारपाण्यानं आंघोळ केली, सूर्यनमस्कार केला आणि ते सकाळी भाटेपुरीला आले, कारल्याला आले आणि आज कुंभार पिंपळगावला आले। म्हणजे एवढा मोठा माणूस, बुद्धिजीवी, उच्च शिक्षित एका झोपड्यामध्ये रात्री मुक्काम केला त्यांनी। मला सांगा हे किती मनाचा मोठेपणा आहे। गरीब माणूस आहे आणि या मतदारसंघाची जाण असलेला माणूस आहे। माननीय नरेंद्रजी मोदींचे ते उमेदवार आहेत, देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्र्यांनी दिलेले उमेदवार आहेत। जानकरांचं मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, जानकरांच्या शिट्टीला मत म्हणजे एकनाथराव शिंदेच्या शिवसेनेला मत, जानकरांना मत म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मत, जानकरांना मत म्हणजे आपल्या अजितदादा पवारांना मत। एक राष्ट्रभक्तीनं प्रेरित झालेला हा ध्येयवाला माणूस या लोकसभेमध्ये आहे। आम्ही काय येडे? लोकसभेची पुरी तयारी केली होती, भाजपनं तयारी केली होती, राष्ट्रवादीनं
एकदा मोदीजींनी उमेदवार जाहीर केला तर बंदुकीच्या गोळीसारखे सारे पक्ष आज जानकर साहेबांच्या कामाला लागले, स्वतःच्या पैशाने सुरू लागले. स्वतः राज ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिला महाराष्ट्रात. मोदीजींची गरज आहे देशाला. इकडून लचके तोडतायत, पाकिस्तान आहे, तिकडून चीन आहे, देशाला चारी बाजूने घेरलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत मोदी जेव्हा या देशाचे पंतप्रधान झाले आणि पाकिस्तानमध्ये 300 अतिरेक्यांचा वाटा पाकिस्तानमध्ये घुसून उद्ध्वस्त केलेला आहे. ठार केले 300 अतिरेकी ठार. हिंमत नाही पाकिस्तानची, हिंमत नाही चीनची, भारताकडे कानाडोळा करून बांधण्याची हिंमत नाही. मोदीजींचं नेतृत्व जगानं मान्य केलेलं आहे. मी ऑस्ट्रेलियाला गेलो,